गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो नोकरदारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठाणे सावंतवाडी विशेष धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे। यासोबतच अतिरिक्त आरक्षण खिडक्या, सावंतवाडी टर्मिनसचं रखडलेलं काम आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी इथे थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो नोकरदारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरल्या आहेत। याबाबत खासदार म्हस्के यांनी मुंबई मध्य रेल्वे प्रबंधक, मुंबई महाप्रबंधक आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिले। गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महासण मानला जातो। दरवर्षी मुंबई, ठाणे, मुंबई महानगर प्रदेशातील लाखो कोकणी नोकरदार आपल्या मूळ गावी कोकणात जातात। यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होत असून त्यासाठीचे 60 दिवस आधीचं आगाऊ रेल्वे आरक्षण 11 जुलै ते 30 जुलै या कालावधीत होणार आहे। या काळात रेल्वे आरक्षण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। ही बाब लक्षात घेऊन ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या सुरू असलेल्या खिडक्यांव्यतिरिक्त किमान 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। आरक्षण प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ व्हावी यासाठी अनुभवी, गतिमान आणि प्रवाशांशी संवेदनशीलतेनं वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। तसंच तिकीट दलाल आणि गैरप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे।